कौन आया रे, कौन आया? शिवलाल टोईगोटे शेर आया. सब आमदार शिवलाल टोयगोटे का जय जयकार. आमदार शिवलाल टोयगोटे का जय जयकार. फुलं सरले ना. फुलं बात टोपले टोपले होते ते लय जसे बिना पाहिजे ते लय मध्ये जसे बिना असते ना बमाट अजून फेकायची मजा आली असती. आता त्यांनाच आणले फुलं, आपले आपण आणले काय? भुसण्यात आणले ते फुलं. पण घ्या हार घे ना सरपंच. कोण आला ना, गडी जवळ आला ना. अरे गली गली में शोल है, शिवलाल टोयगोटे शोल है. काही लोक बोलो बे पोट्टे हो, मॅटपणा करून राहिले का? काही बोलून राहिले का? आमदार झाला तो शिवलाल टोयगोटे, काही बोला का जाईन ना त्याला ऐकू. आमदार शिवलाल टोईगोटेचा जय जयकार. आमदार शिवलाल टोईगोटेचा जय जयकार. बापा स्वप्नात आमदार झाला का हा माणूस? बाबा जय जयकार चालू आहे, स्वतःच म्हणणं चालू आहे. अय उठ ना बापा. रात्री घेतली ढोसून ना, आता 10 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. काय स्वप्न चालू आहे का तुमचे? उठा उठा लवकर म्हटलं. अरे बाबा, अरे म्या म्हटलं हकीकत मध्ये झालो का मी? तर स्वप्न आहे बाबा. जास्त सतरंजीवर झोपलाय खाली, इथं झोपलं वाटते रे बा. इथं उभीच आहे छातीवर. मी स्वप्नातच झालतो का आमदार? म्या म्हटलं झालो आता खरोखरच. अरे यार किती वाजल्या? काय बिचारी चांगलं स्वप्न पाहून राहिलो होतो. मस्त आमदार गिमदार झालतो मी. चालू होता सत्कार माया. हा डिजेन हे ते पुरं गाव स्वागत करून राहिलं. फुलं फेकून राहिले, हे करून राहिले, ते करून भलतं मस्त झोप कोण दिलं. अर्धा घंटा सपनच पाहिलं असतं अजून. तुला भलती गडबड उठवायची. झोपू द्यायचं होतं. आता काय कामं झाले का म्हटलं? आता स्वप्न पाहिलं, आमदारकीचे स्वप्न पाहिले, आता खासदारचे स्वप्न पहा. तिकडे बकऱ्या बोंबलून राहिल्या आणि तिकडे नेना चाराले गोटानावर आहे ना त्या मोकाट सोडल्या. इथं तर गावात सदस्य नाही तुम्हाला करू राहिले, स्वप्न पाहून राहिले आमदाराचं आणि खासदाराचं. तो जण बिचारे पाहिलं तर काय अर्धा घंटा जास्त पहिलं काय वाया गेलं असतं. तर आहेच काय मामा गाव का बकऱ्याचं? गाय धुईली व गाय धुईली नाही का? गाय धुईली का म्हटलं? ते गाय हात तरी लावू देते का? ते अंगणात आहे ना तिकडे उभी, तुमच्यात सारखे येते. रात्रीचे देता मोकाट सोडून तिले ना. अरे बापरे, आहेच ते का मग? ठीक आहे बा, गाय उभीच आहे. नाही काय माय मग मला जरा सुखच नाही ना. काय जिकडचं पाहिलं तिकडचं पाहिलं तिकडे. घरच मत नाही मला भेटून का नाही भेटून गॅरंटी नाही. आणि काय भरचे लोक तिथे. ठीक आहे बा, तो आलता का? तो शंकरा गिंका किस काशा किशा? हो दे बरोबर, ठीक आहे जातो मी बाहेर. काय रे बा रे, काय बोलून राहिले रे? हे कोणती भाषा आहे रे बा? जगण्या काही समजून नाही राहिले. 4 अक्षरने समजले काय बोलून राहिले. काय लढून राहिले, काय हसून राहिले, काय बमलून राहिले बा रे? झाली बिचारे. हा थंडी घुसली का त्या मस्त का? काय हापशी वाला ते 10 कॅप मारायला लागते पण त्या वागते येते ना. त्या शहरातला नाव आहे का तो? काही भाषा काही समजून राहिली तू काय होईल काय नाही. तर यायला तर मॅच झाला मला तिकडे. असं मस्त गाड्यावर चाललं गाड्या. हे काय होत हे? मी चाललो रे बा जगण्या, तू बोलीच्या संग. मावा माझ्या मेंदू शाट होऊन देईन ना. बिचारे जाय तिकडे, तू तिकडे पाहिजे काय पाण्याचं ठाण्याचं. तर माझी दिमाग नको. तोंडी कुठची होय तरी बारे आली रे पिसाठी रे. चल तिकडे बोले पाहुणे नसत चांगली बोलायचं. सवा ते चला बा दिसली नवाडी गावात पाहुणे वाटतं माणसाला बोलावं काही. याचं लगेच मॅट देऊन राहिले बारे. हो नवाडी पहा कुठची होय तरी हे मार तोंडी. चल भोल्या सांगितलं बे मला चालला पाहुणी आली, चालला पाणी पाण्याला आली, हापशी पाणी काढून भेटणार. चाल तिकडे बोलणं नाही समजायला, काही नाही समजायला. जाय तिकडे दिमाग नको उदळ घ्यायला पुढे ना. तुला पंपानं घेतल्यापेक्षा लारे हा तुरीवरचा फवारा मारायला तुले समज तू म्हणतो पंपानं. उदळ घेऊन घे ना गचकन तेवढ्या रुपयात वावर कर ना तू. 4 घंट्याचं काम 2 घंट्यात जिकडचं तिकडे. कायले फालतूचं तुला माहिती नाही एका वैली किती पंप पडते काय पडते तर. अरे राजा घाबरू, कधी कधी पुरते कधी कधी नाही पुरत. हे कसं राहते पंपानं सदा नाही बी राहते. हा बरं ठीक आहे, तुला जसं पटन तसं. आपल्याला मला काही फरक नाही पडत. उदळ घेशील तर उदळ घे, पंपानं घेशील तर पंपानं घे. मग ते पंप मोजाले मागण आणि काय बस मला जिकडे अजून चारा गिराका लागते. बैलाचं ते काढा लागते. फवारा जरा चांगला मारतो पण लारे हा घट. काय राजा तुला माहित नाही काय मारुती? हा किती एका वैली किती लागते किती काय लागते काय करणार आहे राजा? इमानदारीचं काम असते. कसं असते घरच्यासारखा फवारा मारतो एकदम दाट डोट. काय रे घाबरू तुला माहिती आहे ना? याला माहिती मारू त्याला. इमानदारीचं काम असते गाड्या. काही काळजी नको करू. पंपानच मारतो बा. उदळ काही पुरत नाही. उदळ्यात गदळ काम होऊन जाते. काम ना दाम तो मग चेताही लागते गडबड. चल बोलारी हा कधीपासून मार लागते सांग.
थांब ना आता अमावस्या येऊ दे. अमावस्या झाल्यावर दुसऱ्या दिवशी लावून टाक. त्याचं लहान माई आहे ते आपलं 2 एकर धुटूक तेवढं मारून टाक. जो एकाच दिवशी होऊन जाते. हा मारुती तिथं आहे माई तिथं जा एका जाग्यावर जाग्यावर. हा औषध घेऊषध आणतो आम्ही तिथपर्यंत आणि बस मारून देतो सरचं काळजीनं. बाबा माझ्याला तर टाईम आहे वाटते. कोण पाहिलं कॅलेंडर मला वाटलं उद्याच मारा लागते काय. ठीक आहे मग मला सांगतो गड्या पहिले तुझ्या काय कोण्या दिवशी अमावस्या आहे काय कोण्या दिवशी काय हे आहे तर. आणि मग मला माय काही जाण नाही आहे. मला पहिले 2 दिवस पहिले सांगून देतो फक्त. मग कसं आमचा होकार आहे मग त्या दिवसचा तुझ्या होका त्या दिवशी आमचा होका त्या दिवशी. आता तुझ्या अजून तारीख सांगून देतो मला आता संध्याकाळी सांगतो बाबा. हा अरे बापरा आता हे अमावस्या ज्याला मुहूर्त आलं काय मग अमावस्याला माराच लागते का. आता जमला नाही का मी उद्याच मारलं असतं झाबरू. अरे ते माय मत नाही ना. सरपंच शांताराम भाऊ तसेच करते ना. त्याला फरक पडते ना. आवरे जात त्याला फरक पडते. मग आपण करून पाहिलं काय हरकत आहे. ते आई म्हणते तसं नाही आहे. ते अमावस्या पौर्णिमा आई ते अंड्यातून निघते म्हणते अमावस्याच्या तिसऱ्या दिवशी मारलं लय चांगला आहे म्हणते अमावस्या झाल्यावर. मग ते तसं आहे त्याचं लॉजिक म्हणते. म्हणून ते तिसऱ्या दिवशी मात्र काय करता जाऊ दे ना. आता 2 दिवस इकडे आणि तिकडे. असं संशोधनाचा विषय आहे तो नाही. बरं म्हणजे ते अमावस्याला निघते तिसऱ्या दिवशी मोठी होते. ठीक आहे बा तसं करे मग. हा लारे कोणत्या दिवशी मारते झाबरूलाच विचारून घेतो. बे काय झालं कोण धाव देऊन आलं काय झालं बे जगने सांगा. हो बोले काय झालं कोण धाव देऊन आले. काय का सांगू अरे काय मजा आले का. अबे ते लकलकाच्या घरी पाहुणी नाही आली का ते तिथं हापशी जोड उभी होती. चाललं तिथं ते जगण्या सांगते तुला. जगण्या सांग रे काय झालं तर. काय जगण्या सांगते म्हणून मला मॅटर आल्या का नाही रे लाल दादा. ह्या चल म्हणे ते पाणी हापशी जोड उभी होती. वय पाय करू म्हणे जरासं बोलणं चालणं. गावात आल्यावर नवीन पाणी असले जातेच बोलाले वाटतेच बा वय पाय करा म्हणून गेला ना तिथं. अबे बाबा तिची भाषा काय कोणती भाषा काय बोलून राहिली. ते हापशीतून पाणी नाही निघून राहिलं हे नाही ते नाही. मग मी हात पाय कुठं धुवून तोंड कुठं धुवून हे करून डॉक्टर खाऊन द्यायचे ते. बेवाले का मॅटर दिसली बाबा म्हणते भन पोहे झाला आम्ही इकडे. म्हणलं दिनले का म्हणून आपल्याला गुण भर पाणी म्हणून काही का मॅटर भेटतच बदल असते पण काही अबे ते तिचं ते ना पाहुणे ते तशीच आहे. तिचं बोलणं तसं आहे. तिचं बोलणं तिचं जरा ते नाक फाटलं. तिच्या बोलण्याचा आवाजच तसा आहे. काय होणार मग जरा हापसून द्यायचं होतं पाणी हापशीचं. काय का आपल्या घरी कोणी पै पाहुणं येते तर द्या लागते. काय जमते का दिले देऊन द्यायचं होतं. चालला इकडे मॅट आले का पयत. एक काम करा मग ते तिथं उभी आहे जाय तिथं दे तिला डरामभर पाणी दे काढून. सांगे त्याला टांगे लावून राहिला ज्याचं त्यालाच माहीत. फालतू लावून राहिला का पहिले हर काय आता जाय तिकडे जा अरे तिकडे तू काय सांगून राहिला वेळे गोष्टी फालतूच्या गोष्टी सांगत चिल्लर गोष्टी सांग तुला पहिले. कोण होय बा कोण होय पाहुणे लकलकाच्या घरी कोण आलं रे झाबरू कुठची पाहुणे ना. ते त्याची आतो बहीण होय म्हणते. त्याची आतो बहीण होय ते तिकडे असते कोण्या तिकडे काय सांगली साताऱ्याच्या तिकडे तिकडची होय. ते पाहुणे आली ते इकडे त्याची माई आहे लकलकाच्याच घरी आहे. असं आता बहीण होय नाही. बरं मारलं माम बहीणच आहे का आता बहीण होय. बरं ठीक आहे मग तर लाऱ्या सांगतो मग तुला संध्याकाळी. चला येतो मग मी. अरे पापा ह्या तर माझ्या सांगा तिकडे जाऊ म्हणे देवदास भाऊच्या दुकानात आणि ह्या कुकडे लक करत निघाला रे. हा लाऱ्या ह्या एकदम झुईझप निघाला होता बेपटीनं. लक करत चालला का लकलकाच्या घरी. त्याचे मस्तकात किडे पडले आहे जंतू काही सांगता नाही त्याचं. अरे बाबा बाई अरे नाही ना मागे वाढली आता. पहिले स्वस्त होता आता मागे वाढल्याच्या ना तसं मागच झाले आता म्हटलं. काय बापा मिट्टू भाऊ ते बरोबर लावा भावा. निरा प्लास्टिकचेच तर भांडे आहे ते पातळ असताय. बरोबर लावा भाव. अरे बाबा आता मी तुम्ही माझ्यासाठी नवाळा का मी तुमच्यासाठी नवाळा आहे. अरे काही नाही ना बाबा माझ्या फक्त जायची मजुरी काढतो मी बाकी काही नाही. मजुरी निघते फक्त बाई मजुरी. बरोबर आहे ना मिट्टू भाऊ तिचं बरोबर लावा बा भाव. तुम्ही लयच भाव देता रेट लय सांगून राहील तुम्ही. पाहिलं तर ढोबरं सामान आहे. एक पाय मशीन टाकला तर फुटून जाते. ते टोपलं त्या दिवशी फुटलंच ना माझ्या घरचं. पाहिलं तर काहीच नाही ना. काही झाड आहे का काय आहे हराची माल आहे तो. आता काय बोला बाबा काय थंडा आहे माझ्या मॅट थंडा निरा बाहेरच्या संगत दिवसभर बोला लागते बाबा. अरे भाई मशीन पाय दिला तर म्हटलं लोखंडाचं गमीला फुटते ना. लोखंडाचं हे तर प्लास्टिक आहे म्हटलं. रिसायकलिंग मटेरियल असते ना हे. काय बाबा मसाळाच्या मशी अरे काही डोकं लावणं बापा काय करतात क्या. आता मला पुरलं पाहिजे असं द्यायला लागत ना मला. काही सांगून राहिले ते काय लोखंडाच्या घमीला मशीन पाय दिल्यावर फुटते का. काही बोलून राहिले तुम्ही. बाबा काय पटत म्हणतो क्या. 10 रुपये में हर्राशी माल हर्राशी 10 रुपये में 10 रुपये में हर्राशी माल 10 रुपये में 10 रुपये में 10 रुपये में हर्राशी माल. चला इथून आता. 10 रुपयाचे 10 धोमने नाही आहे ते. तरी तो 10 रुपये करते माणूस तो मिठ्ठू भाऊ. काही भाव लावून देते.
बाकी 100चे आणि 200चे भांडे आहे 10 रुपये में आहे 10 रुपये में आहे म्हणते मग बाया जमा होऊन जाते 10 रुपये में म्हटल्यावर सारे बाया होईनच ना जमा. हो बाई त्याचा धंदा आहे ना तो त्याला म्हणाच लागते 10 रुपये आपल्याला पटलं तर घ्या नाही तर नाही घ्या. अरे बाप शांताराम चिमणराव आले वाटते आपल्या गावचे जवळ. हा कधी रात्री आले का दिसून तर राहिले सकाळी तर नसन आली एवढ्या. बापरे काय मुक्कामी किती दिवस आहे म्हणजे सप्ताह विचार बरं. रात्री झाले ते मला दिसले ना ते निघाली बातच बहीर इकडे आली पण त्याला अरे राम राम चिमणराव काय आता सोल्याचा सीझन आहे नाही सोल्यावर आले वाटते तुरीच्या सोल्यावर नाही एकही सीझन नाही जोडा लागत. तुरीच्या सोले आहे आता दुसरा काय सीझन आहे आता ना तसा रसावर हा उन्हाळ्यात रसावर राहते सणात पूर्णाच्या पैवर आता तुरीच्या आपल्या सोल्यावर हा असा दौरा असेल ना तुमचा. काय निरा कुचीन बोलत राहते शांताराम काही आपला देते किल काढून दिला त्यानं सासऱ्याला सांगून तर बसा अजून कलोय का ना काय काय तर माई नाव तिथं सरपंच होता आणि हे होतं ना उठलं का. थांब ना तो शांताराम पायन नंतर चिमणराव पायन आहे तुम्ही कायले काळजी करता मी आहे ना साईडनं तुमच्या. काय म्हणते रे चिमणराव सर्व हा शांताराम काय सोल्याचा पाहनचा. हो बाबा बोल आहे काय आता नाही मा घालची म्हणे आता काय इकडे म्हणे आता कुठं बा आपल्याला सोले घ्यायला पुरते म्हणे इथं तुरीच्या शेंगा 100 रुपये किलो. चला म्हणे मा बाबाच्या गावाला तुरीच्या शेंगा आहे आता केलं चालू यंदापासून तुरीच्या सोले येणं बरोबर ओळखलं तुम्ही. आता काय आता सोले काय ते कळी गोये सोल्याचे ते काय वाटल्या द्यायचे ते वाटल्या सोल्याचे पतली भाजी ते आपले काय ते हे आपले कोल्हे सोले भाजी सोके असं आहे आता पाहुणचार आता हा आहे 8-15 दिवस इकडे. हा पाहिजे तुमचे वावरा गिवरा झाले ते जा आणून जराशे सोले. काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिले पहा बरं चिमणराव साधा आहे का तरी मग पक्का झाला ना मजबूत झाला आहे तो. पहिले नवा जवळ होता ना त्या बाबतीत जरासा घराच्या बहिणीने घेतो आता जरासा मजबूत झाला आपल्या इच्छा पट्ट्याने केलं त्याला मजबूत. हो राजे म्या म्हटलं लेखाचा येईन का अंगावर नाही तो तर लेखाचा लयच पक्का दिसून आला पुरा गोटाच झाला वाटते. शांतारामले म्हणते तूच दे म्हणते सोले आणून. अरे देजो रे शांताराम बा देजो त्या चिमणरावले जवळ व्हायचे आपल्या गावचे जरा देजो त्या वावरल्या भरल्या चांगल्या शेंगा दे दिले झोराक भर नेऊन नवाईचे. अरे बापरे म्हणजे लहान आहे रे बार. अरे हो चिमणराव तुमच्या सासऱ्या जास्त वावरात लागन तेवढ्या शेंगा आहे पहिलेच पेरल्या त्यानं इकाली नेत असते ते आमच्यात अजून पोपटच आहे आमचे लागले मग माया भरल्यावर येता अजून सासऱ्याच्या घरी मुक्कामी महिना भरासाठी त्या वक्ती दिना तुम्हाला. अरे आता कायले काळजी करायला लागते मला आहेच ना आता तुमच्या घरचे सोल्याची भाजी आता महिना तर काय 1.5 महिना 2 महिने निघते इकडे तुमच्या गावात काही का महिने तिकडे आता काय जेवण राही नाही आहे ना तुमच्या घरी आहे देवदास भाऊच्या इथं सरपंच साहेबाच्या इथं आता का तुम्ही नाही म्हणा आग्रह राहीनच तुमचा मला तर मग त्याच्यापेक्षा मी पहिलेच थांबतो ना बा. हा जर काय 1-2 दिवसाच्या हिशोबानं जेवण भेटले बस आहे. हे बरोबर बोलले तुम्ही जावई बा बुवा हा हे बरोबर बोलले तुम्ही. हा सगळ्याच्या घरी मी म्हटलं मायाच मागं लागते का बाबा. हा सरपंचच्या घरी म्हणजे पोते नाही सांगायचे हिरव्या याच्या घरी महिना भर ठेवणार मुक्काम तिकडे आहे जागा त्याच्याजवळ काही काळजी नाही सरपंच साहेब. अरे काय लावून आला राजा तू शांताराम काही लावता का मा घरी घोर पोत्यानं शेंगा येते म्हणतो हिरव्या देशील त्या चिमणराव येईन तो झोरा घेऊन गाठोडं डोक्यावर घेऊन बात येते तो हातपाय दिन लंबे करून. अरे काही नाही हो चिमणराव ते लागन तर 2 भाजीची बाबा तुरीच्या शेंगा पाठवून देईन मी घराकडे तेच गोड मानून खायचा इकडे काही नका येऊ तिकडे जरा सासऱ्याच्या घरी जा शांतारामच्या घरी जा त्याच्या इथं त्याच्याजवळ बम शेंगा आहे. आता काय म्हणा बा शांताराम भाऊच्या इथं मला काय कुठे राही ना कसं ते सोल्याची भाजी आवडते ना तुरीच्या हा म्हणून बाकी काही नाही बा. आता काय तुम्ही म्हणाल तिथं काही हलकत नाही शांताराम भाऊच्या इथं जाईन बा 2-4 दिवस. अरे ते सासरे आले तुमचे सासरे येऊन आले तिकडून ते म्हणा जाते बोलवून आले रोड माझ्या घरी तर माझ्या ताल नाही लागत शेंगा काढाले नेले त्याला एवढे दाण्याचे नेले भाजी खाऊ घालत नाही गंमत आहे सोल्याची भाजी खाणं. अरे जा ते सासरे आवाज देऊन तुम्हाला हा पाठवतो हा ते जवळ बोलाले आवाज द्या म्हणजे जा. आता चालू घालू काय म्हणते सासरे बा मला होते काय आता निघालो इकडे येतो ना मला पान केल्यावर आलो तर पान मान खातो मग जातो. अरे जा ना काही गाठोडं माठोडं असन ना काही लपलं गिपलं असन बुड्यानं देत असन तर इकडे कुठं टाइमपास करता चिमणरा तुमचा सासरा जरा रंगेला आहे ना. हा काहीतरी हाय म्हणते त्याच्यावर दाबून ठेवलं धन पाय जाते दिन गिन काढून तर माग जाते जरा. हा
होले बापा मला तर नाही सांगितलं असं काही गोष्ट नाही आली का कानावर माया विचारून पाहा लागेल बा. अरे बापरे मग तर भलतंच जमते माया. मग काय घोल दाल हे ते सगळं होऊनच जाते बा. असं असं तर मग काय असं नाही. मग बरं विचारतो मी आताच विचारतो त्याले. हो विचार त्या कोणा सांगितलं तर देवदासचं नाव डायरेक्ट. हा देवदासनं सांगितलं मला देवदास सनसने. हा याचंच नाव सांगा डायरेक्ट. पाय रे देवदास ते पाय तुझ्या डायरेक्ट नाव सांगायला उरायला तो. हा जाऊ दे ना काय फरक पडून राहिला सांगे ना. काही मजा घ्या तुम्ही त्याच्या सासऱ्याची. नमस्कार मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ. आता आपला व्हिडिओ चालू झाला म्हटलं 2 वाजता 4 वाजता संध्याकाळी 7 वाजता ह्याच्यात. आता 4चा टाइम लागला आहे खास करून बिलकुल दुपारी 4 वाजता. 2 वाजता झाला पहिले लवकर दुपारी 4 वाजता. चला 4 वाजता चालले आता रोज पाहायचं. चॅनलचं नाव लक्षात ठेवजा आपल्या जय जय महाराष्ट्र माझा. नवीन असाल तर सबस्क्राईब आताच करून घ्या. मागचे व्हिडिओ आले आमचे तर ते पहा. आणि पुढे इकडे तिकडे सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक कमी नका पडू देऊ. लाईक कमी पडले का व्हिडिओ अजून मग हे होते. म्हणून म्हटलं रोज आता रोज व्हिडिओ चालू केले. रोज व्हिडिओ पहा, रोज लाईक करा भरभराटीत. तिथपर्यंत सोल्याची भाजी खाते म्हणा चिमनराव आमच्या गावात. देते पुरे तुरीच्या सोले बस तिकडे आखरा रंगून.